स्वागतम स्वागतम सुस्वागतम. घाटविळे गावचं आराध्य दैवत सांबधनीन, आमच्या निवे गावचं आराध्य दैवत आई वरदान देवी यांच्या चरणी नतमस्तक होतोय. अहो शिमगा म्हटलं की नाद घुमतो तो ढोल आणि ताशांचा. सगळे चाकरमान्यांची ओढ, अगदी मुंबई असू दे पुणे असू दे, पण पालखी अंगा खांद्यावर घेतल्याशिवाय आमच्यासारख्यांना पण चैन पडत नाही, तुम्हाला सुद्धा चैन पडत नाही. आणि म्हणूनच हा अलोट जनसमुदाय इथं जो आहे, नक्कीच अतिशय सुंदर असं नियोजन घाटवळे वासियांचं, त्यांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर जगायचं कसं आणि मरायचं कसं आणि वागायचं कसं, ज्या शिवरायाने आम्हाला शिकवलं. सह्याद्रीच्या कुशीमध्ये चिंचोळ्या भागामध्ये असलेला आपला कोकण आणि कोकणचा हा शिमगोत्सव अतिशय आनंदी वातावरणामध्ये संपन्न होतोय. आम्ही ह्या घाटवळे गावची ही आमचे आराध्य दैवत उद्यापासून कदाचित शिंपड्याला निघेल. अहो शिंपडा म्हणजे काय, वर्षातून एकदा आमची आई, आमचं दैवत घरामध्ये आमच्या येणार आहे आणि ह्या स्वागतासाठीच आम्ही सगळेजण सज्ज आहोत. आणि त्यांच्याच त्याच्या आशीर्वादानं आम्हाला आपण संधी दिलीत. खरं तर आमची सगळी मंडळी फक्त शिमग्यासाठी आली होती आणि खास करून गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आलो होतो. तरी पण आम्ही थोडस काहीतरी प्रयत्न करतोय तुमच्या पुढे, कारण आम्हाला छंद आहे, आम्हाला आवड आहे पालखी अंगा खांद्यावर नाचवायची. आणि म्हणूनच श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निवडणूक बदलेवाडी आपल्या समोर सादर करत आहे पालखी नृत्य. येतोय ना. रसिक मायबाप, आपल्या समोर या निमित्तानं आम्ही देखावा सादर करतोय. नेमकी होळी म्हणजे काय आहे आणि तिचं महत्व काय आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. होलिका ब्रह्मदेवाला प्रसन्न करून ही सर्व पृथ्वी मला पाताळी न्यायची होती. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून मला ही सर्व पृथ्वी पाताळी न्यायची होती. पण या फक्त विष्णू देवानं वराह रूप धारण करून माझे सर्व प्रयत्न हाणून पाडले. फक्त विष्णू देवाने माझं वराह रूप धारण केलं आणि माझे सर्व मनसुबे नेस्तनाबूत केले. या पुढं माझ्या राज्यामध्ये जर देवाचं नाव घेतलं तर मला हे सहन होणार नाही. आणि म्हणूनच या पुढं माझ्या राज्यामध्ये कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही. ओम विष्णू देवाय नमः. ओम विष्णू देवाय नमः. हिरण्यकश्यप याचाच मुलगा प्रल्हाद, याला माहित आहे की पूर्ण सृष्टी ही विष्णू देवामुळे निर्माण झालेली आहे. त्याला माहित असून देखील बापाला हे माझ्या सहन होणार नाही, तरी देखील तो फक्त परमेश्वराचं नामस्मरण करण्यात मग्न झालेला आहे. ओम नारायण नमस्तुते, विष्णू देवाय नमः.
अरे कार्टिया, किती वेळा तुला सांगितलं की माझ्या या राज्यामध्ये कुठल्याही देवाचं नाव घ्यायचं नाही. काय करू यातून फक्त एकच मार्ग का मिळू शकतो, आणि ती म्हणजे माझी बहीण होलिका. होलिका खूप संकटात आहे. माझ्या या राज्यामध्ये कुठल्याही देवाचं नाव न घेता तरी सुद्धा माझाच मुलगा नाव घेतोय देवांचं. होलिका हजर हो आणि याच्यातून मार्ग काढ. दादा, तुझा त्रास मला समजतोय. मला अग्नीपासून वरदान आहे. अग्नी माझ्यावर प्रसन्न आहे. तुझं दुःख मला समजतंय. याच तुझ्या ह्या पुत्राला मी माझ्या मांडीवर बसवतो आणि तुझं दुःख नष्ट करतो. होलिका, आणि म्हणूनच होळी हा सण आपण साजरा करतोय. त्याचं कारण आहे, असत्य जेवढं घडतं त्याचात नक्कीच विजय सत्यामध्ये होतो. हा महत्वाचा उद्देश आहे. वाईट प्रवृत्ती जाळून टाकायची, हीच होलिका त्याच आमच्या भक्त प्रल्हादाला जाळून टाकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु भक्त प्रल्हाद, त्याच्या तोंडातून शब्दच आहे फक्त फक्त देवाचं नामस्मरण. रसिक मायबाप, फक्त देवाचं नामस्मरण. बघूया काय होतं ते. होलिकेला अग्नीपासून वरदान आहे. अग्नीपासून वरदान आहे. फक्त भक्त प्रल्हाद बोलतोय, ओम नारायणाय नमस्तुते. आणि इथंच होलिकेचा अंगाचा दहा निर्माण झालाय. आणि हा विजय आहे फक्त भक्तीचा. फक्त भक्तीचा विजय आहे. अंगाचा दहा निर्माण झालेला आहे. आणि याच्यामध्येच होलिकाचं दहन होतं. आणि नक्कीच इथं सत्याचा विजय आहे. असत्य चालत नाही. आणि म्हणूनच भक्तिभाव हा मनामध्ये रुजला पाहिजे. धन्यवाद रसिक मायबाप. हा छोटासा आमचा प्रयत्न होता दाखवायचा. अतिशय सुरेख सादरीकरण झालंय. अचूक सादरीकरण झालं. अचूक, कुठंच चूक नाही. कारण हे गरजेचं आहे आपल्या या पिढीला पुढे पुढे द्यायला. लक्षात आलं. आणि सुंदर सादरीकरण मी रेकॉर्ड केलंय. 100% व्हायरल होणार. लक्षात आलं ना? नक्कीच सर. हा, आमच्या गावामध्ये आपलं जे पथक आहे, गेल्या वर्षी म्हणजे मुंबईमध्ये आम्ही गेलो होतो. आणि आम्ही म्हणजे हल्लीचं जे नवजवान आमचे आहेत ते मोबाईलच्या नादाला जास्त लागलेत. त्यामुळे आम्ही येताच हा सीन बसवलेला आहे. नवीन काहीतरी दाखवूया जे लोकांना माहिती पाहिजे. मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि गेल्या वर्षी आम्ही मुंबईला जाऊन द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवून आलेलो होतो. छान छान छान. पण हरिनाम घेतल्यामुळे काय फायदा होता बघा. किती आले किती गेले, गर्वान बुडाले मातीत गाडले गेले. किती आले किती गेले, गर्वान बुडाले मातीत गाडले गेले. असं का? तर सुसंवाद आणि हरिनाम नसल्यामुळे. लक्षात आला. सुरेख, तुमच्यामुळे मला सुचला. उद्या मी रायगडला प्रोग्राम मध्ये गाणं म्हणेन. लक्षात आलं. धन्यवाद धन्यवाद. सुंदर सुंदर अतिशय सुरेख कार्यक्रम आहे. आणि असे सादरीकरण करणं गरजेचं आहे. कारण पुढच्या पिढीकडे नेमका काय सांगू व्हावा आम्ही. नाही तर आम्ही काहीतरी नको नको तर सांगता हवाय आणि नको नको तर घडवत हवाय. तर काय याची गरज आहे तर सुरू होऊन होते.
निळे बुद्रुक मधलीवाडी आकर्षक वेशभूषा निशान नर्तक खूपच लहान आहे पण वेशभूषा आकर्षक केली आहे त्याने झांज वादक ढोल ताशा पुन्हा 3 ढोल सनई सूर सुंदर एंट्री वारकरी संप्रदाय टाळ घेऊन भगवी पताका घेऊन हे कलाकार रिंगणात आलेले आहेत आणि असं काहीतरी आढळलं पाहिजे वारकरी संप्रदाय दाखवायलाच पाहिजे सुंदर असे कलाकृती म्हणावी लागेल संघाची समस्त घाटे ग्रामस्थ बंधूंच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत टाळ्यांचा नाद बघा जिथे टाळ्यांचा नाद आहे तिकडे भूत पिशाच यम येऊ शकत नाही आणि म्हणून आपण मृदुंग म्हणा टाळ म्हणा ढोल म्हणा ताशा म्हणा वाजवले गेले पाहिजे कारण ही राक्षसी वृत्तीची शक्ती आहे ती नाहीशी होते आणि आपला जो परिसर आहे तो आनंदाने रुंजवून जातो भक्तिमय होतो आणि म्हणूनच हे सगळं आपण करायचंय काळाची गरज आहे अतिशय सुंदर असं भक्तिमय वातावरण केलेलं या कलाकारांनी आणि या भक्तिमय वातावरणात आता पालखी कशी असते ते पाहूया अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे 1 मिनिट दादा श्लोक म्हटल्याने म्हणून मी जरा बोलणार आहे कारण श्लोक का म्हणायचे बघा आपल्या पूर्वजांनी श्लोक का ठेवलेत कारण तुम्ही आम्ही संसार करता शोकाकुळ झाला आहे या महागाईमुळेच वस्त झाला आहे आणि म्हणून श्लोक म्हणायचे श्लोक म्हटलं की शोक नाहीसं होतं आपला मन प्रसन्न होता आणि पुढच्या कार्यात आपण मस्तपैकी बरोबर ना हा वा ह्या तरुणांनी अंगठी दाखवायला मी चांगला कारण माका सगळे अंगठे ह्याच्यासाठी दाखवतात ती माका चांगल्या सगळं दाखवतात सुरुवात होऊन जाऊ दे कार्यक्रम त्याला जोरदार म्हणून श्लोक म्हणत राहावा आग्रह वगैरे पाहायला मिळणार नक्कीच आग्रह वगैरे पाहायला मिळणार कारण ताशावाल्याकडे दाखवून दिलंय मी काय करणार आहे या स्पर्धेमध्ये हळूहळू पकड घेतोय कारण हीच खासियत ताशावादकाची आहे सुरुवात झाली पालखीला हात लागला गेलाय रसिक प्रेक्षकांना वंदन करून झालंय नमस्कार करून झालाय आणि आता आपल्या या सामधानी देवाला वंदन होत आहे या कलाकारांकडून अतिशय शांत आणि सुंदर असं वाद्य हलकसा टच दिलाय फक्त वाद्याला कारण त्यांना माहिती आहे जेव्हा देवाचं कार्य चालू असतो तेव्हा एकदम धुमधडा करायचं असतो आणि आता मध्ये सुरू झालाय खऱ्या अर्थाने सुरू झाला बघा हाताचा नाद बघा हाताचा हात वाजला गेला पाहिजे असा ढोलवाल्यांचा कारण हात वाजला की आपोआप काठी वाजते लक्षात घ्या आणि म्हणूनच हात आणि काठी दोन्ही वाजले पाहिजेत सुरुवात झाली आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली पाहायचे पहिली स्टेप कोणती घेतात की 2 तरुण आम्ही निरेकर टोपे घातले प्रत्येकाने आपल्या डोक्यावरती हा छोटा मुलगा नाचायचा प्रयत्न करतोय तब्येत किती छोटी आहे बघा परंतु हातात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा पताका हातात घेऊन असते पोरं केवढं पुण्यवान आहे बघा हे कार्य अचूक फेका पकडलाय निशाण झांजवाल्याने शांत सुरुवात झाली ढोलने ताशावाल्यांची आणि त्याप्रमाणे नृत्य सुद्धा शांत सुरू झालंय
पारंपरिक पोशाख, पारंपरिक वाद्य, त्याला सनई सुराची साथ आहे. आणि आता एका हातावर पालखी घेऊन दुसऱ्या हातात भगवी पताका घेऊन हे मुलं काय करते बघूया. एका आगळी स्टेप बनवायला गेली. सोनिया सलामी देताना हे दोन्ही कलाकार दोघेही एकमेकाला सलामी देताना पाहिजे. पुन्हा एकदा गेले दोन्ही कलाकार. अतिशय शांत असं संयमी असं नृत्य पाहायला मिळतं या संघाचं. हा मात्र आता वारकरी फेका धरलाय. भगवी पताका, टाळ, टाळ्यांचा गजर आणि मधोमध पालखी दोघे खांद्यावर घेऊन एका आकर्षक असं नृत्य म्हणावं लागेल. वा वा. पुन्हा एकदा वाचा बदलला. एक आकर्षक घेतलंय लगेचच. मी म्हणतो शांत चाललंय पण अचानक त्याने गुगली मारलं. गुगली आणि त्या वाद्याला स्पीड दिला. या ढोल वादकाने, ताशा वादकाने पुन्हा एकदा सुरू. वाद्यानुसार नृत्य करताना पुन्हा एकदा खेळाडू. जल्लोष होतो या खेळाडूंकडनं. हे दोन्ही खेळाडू तगडे दिसतात बघा. पुन्हा एकदा हा ठेका बदलणार. ठेका बदलला हे बघा. पुन्हा एकदा ठेका बदललाय. आता ह्या ठेक्यावरती कुठलं नृत्य नसतं ते पाहायचं आपल्याला. मनोरा लावण्याचा प्रयत्न होता. काय चाललंय काही समजत नाही. पुन्हा एकदा प्रयत्न होतोय मनोरा लावण्याचा. एकावर एका घेतलेले पाहायचंय. आणि हा नाचवण्याचा प्रयत्न. दोन्ही कलाकार एकावर एक राहून नाचण्याचा प्रयत्न केला नाही. पुन्हा एकदा आता मात्र चौघांच्या खांद्यावर 4 जण आहेत. मला वाटतं चौघही खांद्यावर घेणार असं वाटतंय. आणि चौघांनी घेतले खांद्यावर. 100% खांद्यावर पालखी घेतली आणि तो नाचण्याचा प्रयत्न करणार. हा पुन्हा एकदा एक आगळा मनोरा. वाद्यानुसार एक आगळे वेगळे नृत्य पाहायला मिळाले. पुन्हा एकदा हा तिसरा संघ आहे निळे बुद्रुक मधली वाडी. पुन्हा एकदा ठेका बदलणार. पुन्हा ठेका बदललाय. छोटा बोलगा नाचण्याचा प्रयत्न करतो. शबाश शबाश शबाश. छोट्या मुलाकडे बघा. छोट्या मुलाकडे तो कसा नाचतोय बघा. जसं वाद्य असणार तसं तो नाचतोय. शबाश बेडू. प्रत्येका कलाकाराच्या अंगात येतं. मग तो ताशा वादक असेल, ढोल वादक असेल, काही ना काहीतरी आपली कला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक कलाकाराने आपली कला दाखवायची आहे. न लाजता. जो लाजला नाही तो पुढे गेला समजायचा.
छोटा मुलगा मला आवडलाय, कारण ह्या वयात आम्ही काहीच करत नव्हतो, आम्हाला काय पण कळत पण नव्हता. पण ह्या वयात तो नाचताय, ह्या वयात पोरगो नाचताय. आम्ही गोटी केला होता, गोटी. त्याच्यामुळे असे कलाकार असणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा वाद्य वेगळं झालंय त्यांचं. वेगळं वाद्य, वेगळं नृत्य पाहायला मिळतंय. अजूनपर्यंत शांत चाललंय सगळं, त्याच्यामुळे 100% आकर्षक होणार. आता मात्र ठेका उचलला आहे. पुन्हा स्पीड घेतला, आता वाद्याने स्पीड घेतलाय. आता काहीतरी होणार, 100% काहीतरी होणार आता, कारण वाद्याने स्पीड पकडलाय, जितको कलाकाराने स्पीड पकडलाय. पाहायचंय आपल्याला, हा मुलगा सुद्धा टोळून उड्या मारतोय, कारण हातात त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांची भगवी पताका आहे. कारण ज्याच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची भगवी पताका असते तो माणूस बिंदास असणार, कारण हा खरा मावळा आहे आणि पुण्याचं काम तो करतोय. कारण अशी पताका कोणत्या तरी हातात येत नसते. पुन्हा 14 जण आपल्या डोक्यावर पालखी घेऊन साध्या आणि एक मध्ये उडालाय आणि सहज घेतले. अतिशय सुरेख. आणि आता खांद्यावर घेतले पुन्हा एकदा पालखी, पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न. खांद्यावर पालखी घेऊन हात जोडून ते फिरतायत चारही कलाकार. एक आगळं इथं म्हणावं लागेल पुन्हा एकदा. पुन्हा बस बुगडी खेळतायत पालखीला घेऊन, पण याच्या थोडी रिक्स असते. पुन्हा पालखी खांद्यावर घेतल्याने पुन्हा एकदा ठेका बदलणार, ठेका बदलणार 100%. एक आग्रह ठेका म्हणावा लागेल पुन्हा. फुल स्पीड पकडलाय, पण त्यानुसार नृत्य असावं लागणार आहे. शबाश ते बडो. ताशा वादक मात्र जिम्मेदारीने काम करतोय आपलं. पुन्हा एकदा पालखी पाठीमागून धरून नाचवताना कलाकार. आता मात्र पुन्हा एकदा हे सर्व स्टेप करतात, 30 स्टेप सगळे सुद्धा कलाकार करतायत. चौघांच्या कमरेत पायाचं वळण घालून हातात फूल धरून पालखी नाचवताना. वा वा. सुंदर सादरीकरण होतं या संघाचं, निळे गुजरात बदलेवाडी या संघाचं. पुन्हा एकदा आगळेवेगळे वाद्य स्पीड पकडलाय या ताशावादकाने, ढोलवादकाने. पाहायचं आता काय होतंय. त्याचप्रमाणे कलाकार नाचावं पालखी असावी लागेल. ढोलवाल्यांचा दोष पहा, ताशावादकाची ताकद बघा आणि निशाणा
त्यानुसार पालखी नृत्य होतंय का हे तपासलं जाणार आहे. पंच तत्पर आहे तपासायला. मी बोललो होतो ना, हे वाद्य वाजलं की पालखी तो रंग देते. त्याचप्रमाणे सगळेच कलाकार हे वाद्य वाजवतातच, कारण कोकणाची स्टाईल आहे ही वाद्य वाजवण्याची. दोन्ही कलाकार आता मात्र पालखी डोक्यावर घेताना एक कलाकार काहीतरी करणार असं चिन्ह दिसतंय. पालखी घेतली डोक्यावर, नाचवायचा प्रयत्न करतोय. थोडं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय या संघाचं. बघायचं पुन्हा एकदा. थोडा या संघाला आक्रमक व्हावं लागेल आता, कारण जेव्हा तुम्ही आक्रमक व्हाल तेव्हा तुमचा संघाची ताकद कळेल. संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे, लास्ट 5 मिनिट्स. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहे. लास्ट 5 मिनिट्स. कारण ज्यावेळी तुम्ही आक्रमक व्हाल तेव्हा सर्वांना खेळा पाहावा असं वाटेल. आता मात्र एक ठेका बदललाय. आता पाहायचंय या ठेकावर पकड घेतात का हा संघ. तर एकदा का पकड भेटली की हा संघ पुढे पुढे जाऊ शकतो. प्रयत्न खूप चांगले आहेत संघाचे. त्यात सर्व कलाकार कधी साथ देतात पाहायचं आपल्याला. भगवी पताका हातात घेऊन फिरताना दोन्ही कलाकार. आता काहीतरी आगळवेगळा करण्याचा प्रयत्न दिसतोय. दोन कलाकार शेवटची 4 मिनिटे. आपल्या हातावर पालखी घेऊन बघूया काय करता येते. शेवटची 4 मिनिटे. पालखी घेतली हातावर आणि गोल फिरवण्याचा प्रयत्न दोन्ही कलाकारांचा. घाटेवळे समस्त ग्रामस्थ बंधू आणि घाटेवळे मराठा संघ मुंबई भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा अतिशय दिमागात सुरू आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सारा स्पर्धा होते जबरदस्त असा असंध कलाकारी करताना. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहेत. आता मात्र पकडले कशामध्ये काढले ढोलमध्ये काढले आणि त्यानुसार पालखी नाचवल्या गेल्या नृत्य कलाकारांना. शेवटची 3 मिनिटे, लास्ट 3 मिनिट्स टू गो. शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत. करण्यासाठी शेवटची 3 मिनिटे. आपल्या परीने अतिशय सुरेख कामगिरी करताना संघ
नेवे बुजुर्ग मधले वाडी. तर कोकणची लोककला आहे, कोकणची शान आहे पालखी स्पर्धा म्हणजे. जशी ध्वज स्पर्धा, पालखी स्पर्धा, झाकडी, नमन, दशावतार, नाटक आणि मग त्या स्त्रिया महिला सगळ्या सादरीकरण करत असतात आणि त्याच्यावर शेवटची 2 मिनिटे. वेळ संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे. शेवटची 2 मिनिट शिल्लक आहेत. बघायचंय हा संघ आता काय करतोय ह्या 2 मिनिटांमध्ये. स्पीड घेण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा पालखी गोल फिरवण्याचा प्रयत्न आहे दोन्ही खेळाडूंचा. परंतु पंचांना ती स्टेप आवडली पाहिजे, रसिक प्रेक्षकांना ती स्टेप आवडली पाहिजे. कारण तुमचा खेळ हा तुम्हाला मान्य नसून रसिक प्रेक्षकांना आवडला पाहिजे, पंचांना आवडला पाहिजे, आयोजकांना आवडला पाहिजे, तरच तुम्हाला गुण दिले जातील. हे दोन्ही खेळाडू पालखी एका हातात घेऊन खेळवताना वेळ संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट. शेवटचं मिनिट शिल्लक आहे. लास्ट 1 मिनिट. शेवटच्या मिनिट जल्लोष पाहायचा आहे. सर्व एकत्र राहिलेत, पालखी हातात घेतली, पालखी खेळ होताना वाद्य सुद्धा जोरदार आणि पालखी सुद्धा नुसतं जोरदार. शेवटचा जल्लोष आणि ह्या मुलाने मात्र उद्या पहिल्या सोडून हाईट हेल्प मारलेले आहेत. सुरेख सुरेख धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. संदीप पावसकर बोला. माईकशी संपर्क साधा.